हाय फ्रेंड्स, मी संगीता तुमचं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होती गणेश चतुर्थी म्हणून मी अशी तयारी केली होती आणि आम्ही गेलो होतो गणपती आणायला. तर तिथे खूप लाईन होती. तर त्याच्यानंतर आमचा फायनली नंबर आला होता. तर मग माझा नंबर आल्यानंतर मी तिथे गेले. गणपतीची मूर्ती त्या लोकांनी दिली आम्हाला आणि मी ती मूर्ती घेतल्यानंतर मी त्याच्या अक्षता वगैरे वाहिल्या आणि बाप्पांना बघून एवढी खुशी झाली होती ना की विचारूच नका. मग आम्ही त्याच्या चेहऱ्यावरती असं कापड लावला होता, कारण की ना चेहरा झाकून आणावा असं म्हणतात गणपती बाप्पाला नजर होऊ नये म्हणून, आणि जेणेकरून स्थापना होईपर्यंत कोणी बघू नये. तर मग माझ्या मुलाने असं गणपती घेतला आणि मी रिक्षामध्ये आम्ही गेलो होतो गणपती आणायला, कारण की पाऊस लागू नये म्हणून. तर पावसाचं वातावरण खूप होतं, त्या दिवशी खूप पाऊस आला होता. तुमच्या इथे आले का नाही ते मला कमेंट करून सांगा. आणि आमच्या इथे तर खूप पाऊस होता गणेश चतुर्थीच्या दिवशी. आणि मग मी त्यानंतर गेले मंडळाचा गणपती बघायसाठी, मंडळाचं डेकोरेशन बघायसाठी. तर हा असा मंडळाचा गणपती आहे आणि डेकोरेशन तर एवढं छान केलं होतं ना की विचारूच नका. मला तर ते मूर्ती आणि गणपती खूपच आवडला. म्हणजे मला माझ्या घरातला पण ब्लॉग पूर्ण काढायचा आहे आणि त्यासाठी वेळच भेटत नाही आहे.